मेष राशी ही राशी चक्रातील पहिली रास समजली जाते। या राशीत केतूचे अश्विनी, शुक्राचे भरणी आणि रवीचे कृतिका नक्षत्र ही 3 नक्षत्र येतात। राशीचा स्वामी मंगळ आहे। मंगळ म्हणजे मेष राशीवर केतू, शुक्र, रवी आणि मंगळाचे वर्चस्व आहे। त्यातही अश्विनी नक्षत्र हे पूर्ण नक्षत्र आहे। भरणी हे पूर्ण नक्षत्र तर कृतिका नक्षत्राची 2 चरण येतात। राशी स्वामी मंगळ आहे। मंगळ प्रधान व्यक्ती नेतृत्व करणारे असून सैन्यातील अधिकारी, नौदलातील अधिकारी, डिफेन्स विभाग, पोलीस अधिकारी, रसायन क्षेत्रात काम करणारे, शस्त्रक्रिया करणारे सर्जन, सुतारकाम करणारे कारागीर इत्यादी क्षेत्रामध्ये दिसणारी ही रास आहे। मंडळी, आज आपण मेष राशीच्या 3 नक्षत्रांबद्दल जाणून घेणार आहोत। मंडळी, ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्र आहेत। ज्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनावर राशी आणि एखाद्या दिवसाचा प्रभाव दिसून येतो, त्याचप्रमाणे आपण ज्या नक्षत्रात जन्म घेतो त्याचाही आपल्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम होतो। पौराणिक कथेनुसार नक्षत्रांचा राजा दक्षाच्या मुलींची संज्ञा दिली गेली आहे। ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म होतो त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर दिसून येतो। वैदिक ज्योतिषशास्त्रात नक्षत्राला एक तारा मानले जाते। 9 ग्रह आहेत, म्हणून 27 पैकी प्रत्येक 3 नक्षत्रांचा एक स्वामी ग्रह असतो। जेथे आज आपण मेष राशीच्या 3 नक्षत्र ज्यापैकी अश्विनी, भरणी आणि कृतिका या नक्षत्रांबद्दल बोलणार आहोत। त्यातील पहिले नक्षत्र आहे अश्विनी। अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्यांचे व्यक्तिमत्व जाणून घेऊयात। अश्विनी नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र आहे। हे सर्वात महत्त्वाचे नक्षत्र मानले जाते। अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक सामान्यतः खूप सुंदर आणि भाग्यवान असतात। एवढेच नाही तर ते मुक्त विचार करणारे मानले जातात। त्यांची विचारसरणी ही अतिशय आधुनिक असते। केतू ग्रहाचा यांचा जीवनावर प्रभाव असतो। अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्यांवर केतू ग्रहाचे राज्य असते। अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक शक्यता मेष राशीचे असतात आणि या राशीचा स्वामी मंगळ आणि केतू यांचा प्रभाव या लोकांवर दिसून येतो। जरी ते सुंदर आणि मजबूत शरीराचे असले तरी कधी कधी त्यांना एकांतात राहणे आवडते। हे लोक यश मिळेपर्यंत त्यांच्या योजना उघड होऊ देत नाहीत। प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्याची यांची सवय असते। अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये खूप उत्साह आणि ऊर्जा दिसून येते आणि यामुळेच ते खूप सक्रिय असतात। तथापि ते खूप महत्त्वाकांक्षी देखील असतात। यामुळे त्यांना समाधान मिळत नाही आणि त्यांना अधिकाधिक काही साध्य करायचे आहे। त्यांना प्रत्येक काम वेळेत पूर्ण करायचे असते। ते थोडे हट्टी असतात, पण त्यांचा स्वभाव शांत असतो। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक खूप चांगले मित्र आणि जीवनसाथी बनतात। अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची सर्वात मोठी खासियत ही आहे की त्यांच्यात सर्व लोकांबद्दल प्रेम आणि सौहार्द आहे। मात्र त्यांच्या कामात कोणाचा ढवळाढवळ त्यांना आवडत नाही। अश्विनी नक्षत्राचे चांगले मित्र आणि चांगले जीवनसाथी सिद्ध होतात। ते आपल्या जीवनसाथीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि आपले म्हणणे जोडीदारावर लादत नाहीत। ते आपल्या कुटुंबासाठी एकनिष्ठ राहून घरच्या लोकांना सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतात। अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक उत्साही आणि प्रसन्न स्वभावाचे असतात। ते अतिशय निडर आणि धाडसी असतात आणि त्यांची नेतृत्व क्षमता ही अप्रतिम असते। दानधर्म करण्यातही ते पुढे असतात। शिवाय या नक्षत्राबद्दल नकारात्मक गोष्टी बोलायचे झाले तर हे लोक खूप हट्टी असू शकतात, चटकन रागावतात आणि तणाव सहन करू शकत नाहीत। कधी अचानक ते खूप आनंदी होतात तर कधी अचानक खूप दुःखी होतात। दुसरे नक्षत्र आहे भरणी नक्षत्र। भरणी नक्षत्र जे मेष राशीमध्ये 13 डिग्री ते 20 आणि 26 डिग्री ते 40 पर्यंत असते। हे भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार राशी चक्रातील दुसरे नक्षत्र आहे। भरणी नक्षत्राचे प्रतीक म्हणजे योनी, जो योनीसाठी संस्कृत शब्द आहे। भरणीचा अर्थ गर्भाशयाचे तोंड असा केल्याने वल्वा हे भरणी नक्षत्राचे प्रतीक आहे, असे अनेकांचे मत आहे। भरणी नक्षत्राची शासक देवता यम मृत्यूची देवता आहे। वैदिक संस्कृतीत भगवान यम हे देखील धर्म धारण करणारे मानले जातात। या संदर्भात धर्म म्हणजे धार्मिक आचरण, धर्म नव्हे। महाभारताच्या महाकाव्यात जेव्हा पांडव युधिष्ठिर हे भगवान यमाकडून त्यांची आई कुंती यांना मिळालेले वरदान मानले जाते। युधिष्ठिर संपूर्ण महाकाव्यामध्ये नीतिमान, आचरण, सत्यता हे गुण प्रदर्शित करतात, यात शंका नाही। भरणी नक्षत्र हे जन्माचे प्रतीक असल्याने योनीशी त्याचा संबंध असल्यामुळे आईचे पोषण आणि प्रेम प्रदान करू शकणाऱ्या गोष्टी सूचित करतात
आणि म्हणूनच या कारणास्तव हे सर्वसाधारणपणे अन्न आणि आदरातिथ्य यावर नियम करते। हे विकास विशेषतः अंतर्गत विकास देखील सूचित करते। म्हणून हे चंद्र नक्षत्र एखाद्या गोष्टीत परिणामात्मक वाढीचे नियम करते आणि तो गर्भाशी संबंधित असल्याने तो बंदिवास आणि संयमाशी देखील संबंधित आहे। विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाळाला गर्भाशयातच मर्यादित केले जाते, जेथे ते फक्त गर्भापासून वेगाने वाढते किंवा वाढते। ग्रहांच्या अंदाजानुसार भरणी किंवा त्यामधील कोणताही ग्रह हे आश्रित आणि अधीनस्थ लोक किंवा सत्ता किंवा नियंत्रणातील लोक देखील सूचित करू शकतात, ज्यातून त्यांना त्यांचे पोषण मिळते। जशी आई मुलासाठी असते आणि मूल आईसाठी असते, ते काही मोठ्या कार्यात किंवा प्रयत्नांमध्ये लक्षात न येणाऱ्या किंवा लहान वाढीचे प्रतीक आहे। भरणी नक्षत्राचा सकारात्मक पैलू बोलायचे झाले तर भरणी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती या सत्यवादी असतात, चांगले विचार असतात, वचनबद्ध असतात, रोगमुक्त असतात, धार्मिक कार्यात रस असतो, धाडसी असतो, प्रेरणादायी असतो, चित्रकला आणि छायाचित्रणात रस असतो। शेवटी आपले ध्येय साध्य करण्यास सक्षम व्यक्ती वयाच्या 33व्या वर्षानंतर सकारात्मक वळण असते। भरणी नक्षत्रांमध्ये शुक्र ऊर्जेचा पाया आहे, जो त्याला प्रचंड गूढ ज्ञान देतो। या नक्षत्राचे प्रमुख 3 योनी किंवा स्त्रीलैंगिक अवयव आहे, जे सर्जनशीलता, लैंगिकता आणि जन्म आणि मृत्यूचे चक्र दर्शवते। गर्भाप्रमाणेच भरणी नक्षत्र हे संगोपन आणि वाढीचे पवित्र स्थान आहे, ज्यामध्ये जलद प्रगट होण्याची शक्ती असते। भरणी रहिवाशांचे चारित्र्य मजबूत असते आणि ते जीवनातील परिवर्तनांना तोंड देऊ शकतात। त्यांच्या भोळ्या उत्साहामुळे त्यांना माहिती शिकण्यास आणि गोळा करण्यास सक्षम केले जाते, परंतु ते जे सुरू करतात ते पूर्ण करण्यापासून त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते। हे नक्षत्र सर्वात उत्साही आणि उत्सुक नक्षत्रांपैकी एक आहे, तरीही ते समजून घेणे आव्हानात्मक असू शकते। तिसरे नक्षत्र आहे कृत्तिका नक्षत्र। कृत्तिक हा शब्द शिव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय या शब्दापासून आला आहे। असे म्हटले जाते की गणेशाशी झालेल्या स्पर्धेत त्याचा भाऊ हरला आणि त्याने आपल्या आईवडिलांचे घर सोडून दूर राहण्यासाठी निघून गेला। कृत्तिकाचे प्रतीक कुऱ्हाडी आहे आणि त्यावर सूर्याचे राज्य आहे। या नक्षत्रात जन्मलेले लोक भगवान कार्तिकेयांचे काही गुण आत्मसात करतात। हे नक्षत्र मेष राशीत 2 चरण तर 1 चरण वृषभ राशीत असते। या नक्षत्रात जन्मलेले लोक ते सहसा त्यांच्या जन्मस्थानापासून दूर कमाई करण्यासाठी आणि समृद्धीसाठी जातात। शिक्षणासह त्यांना दीर्घकालीन यश मिळवून देणारी कोणतीही गोष्ट त्यांच्या जन्मस्थानापासून दूर सुरू केली जाते। त्यांना बागकाम, शेती आणि झाडांचे नियोजन आणि काळजी घेणे यासारख्या तत्सम आवडी असतात। कुऱ्हाडीचे प्रतीक शेतीचे प्रतिनिधित्व करते आणि काहीतरी तोडण्याचे देखील प्रतिनिधित्व करते। हे कृत्तिकावर अवलंबून असते की दोघांपैकी कोणते त्यांना चांगले बसते। ते संबंध तोडण्यासाठी खूप कुप्रसिद्ध आहेत, परंतु प्रत्यक्षात ते खूपच भावनिक असतात आणि त्यांना उलट हवे असते। कृत्तिका नक्षत्राची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर कृत्तिका ही एक कलात्मक चिन्ह आहे। खऱ्या कृत्तिकांमध्ये नेहमीच एक विशिष्ट कलात्मक प्रतिभा असते, ज्यामध्ये ती अपवादात्मक असते। ती काहीही असू शकते, गायन, ललित कला, अभिनय इत्यादी। ते मनाने खरे रोमॅन्टिक देखील आहेत। ते सामान्यतः लाजाळू आणि अंतर्मुख असतात, परंतु योग्य लोकांसह ते त्यांचे आनंदी, विचित्र व्यक्तिमत्व असण्यास सोयीस्कर असतात। ते त्यांच्या सार्वजनिक जीवनात प्रत्यक्ष जीवनाच्या तुलनेत अगदी उलट वागतात। मेष राशीत कृत्तिका असो किंवा वृषभ राशीत कृत्तिका नक्षत्र असो, त्यांच्या स्वभावातून अधीरता काढून टाकता येत नाही। ते अधीर असतात आणि त्यांच्याशी सामना करणे कधीकधी एका हट्टी आणि अधीर मुलाशी सामना करण्यासारखे असते। ते सामाजिक वातावरणात धीर धरायला शिकू शकतात, परंतु अधीरता अजूनही त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे, विशेषतः त्यांच्या घरगुती जीवनात। या नक्षत्राच्या लोकांना कठोर दिसायचे असते। कृत्तिक पुरुषांचे स्वरूप कधीकधी त्यांना खूप कठोर आणि मर्दानी बनवते, परंतु ते एक स्त्रीलिंगी राशी आहेत, म्हणून सहानुभूती, विनोद, गोडवा, प्रणय, संगोपन यासारखे गुण देखील त्यांच्यात आहेत। ते कठोरपणाचे रूप धारण करतात, जेणेकरून लोक त्यांना कमी लेखू नयेत। कृत्तिकाला खूप राग येतो, पण तो लवकरच कमी होतो। कधीकधी त्या शब्दांच्या इतरांवर काय परिणाम होतो हे न कळता ते त्यांच्या बोलण्यात कटुपणा करू शकतात। तथापि नंतर जेव्हा त्यांना कळते तेव्हा त्यांना अपराधी वाटते आणि ते त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करू शकतात।
कृतिकाला हे समजले पाहिजे की असे नाही, तुम्हाला जे म्हणायचे आहे तेच बोला। कृतिका वयाच्या 30व्या वर्षापासून त्यांच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी करते। व्यावसायिक क्षेत्रात त्यांच्या योजना प्रत्यक्षात येऊ लागतात आणि त्यातून त्यांना गोष्टी कशा हव्या आहेत याबद्दल स्पष्टता येते। त्यांच्या व्यक्तिमत्वातील आवेगपूर्णता कारकिर्दीतून येणाऱ्या स्थिरतेमुळे काही प्रमाणात आराम मिळवेल।